नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑनलाईन फॉर्म असा भरा। सर्वप्रथम प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। त्याच्यानंतर नारी शक्ती दूत हे ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे आणि ते इन्स्टॉल करायचं आहे। मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहे। इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला त्या ॲप्लिकेशनमध्ये लगेच दिसेल व्हायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी योजना। तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। तिथे क्लिक केल्यानंतर फॉर्म ओपन होईल। तर फॉर्ममध्ये पाहायचं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। तिथे महिलेचं संपूर्ण नाव, पाहू शकता तुम्ही इथे महिलेचं संपूर्ण नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर महिलेच्या वडिलांचं नाव, जर लग्न झालं असेल तर पतीचं नाव टाकायचं आहे। त्याच्या खाली लग्नापूर्वीचे नाव टाकायचं आहे। जन्मदिनांक पाहायची आहे। जन्मदिनांकामध्ये तुम्हाला आधी महिना टाकायचा आहे, नंतर दिनांक टाकायचे आहे, नंतर तुमचं वर्ष कोणतं आहे ते टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला अर्जदाराचा पत्ता आधार कार्ड प्रमाणे आणि इतर माहिती, जो आधार कार्डवर तुमचा पत्ता असेल तो इथे जसाच्या तसा टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, निवडायचं तुमचा। त्यानंतर तुमचं गाव कोणतं आहे ते सिलेक्ट करायचं आहे। गाव सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपालिका तुम्ही कशामध्ये आहात। ग्रामपंचायतमध्ये असेल तर ग्रामपंचायतचं नाव टाकायचं आहे, म्हणजे कुठलं तुमच्या गावाचं नाव जे ग्रामपंचायत आहे ते। त्याच्यानंतर तुमचा पिनकोड टाकायचा आहे इथे। त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे। त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक जो असेल तो टाकायचा आहे। आणि इथे पाहिजे आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का। घेत असाल तर इथे ऑप्शन आहे होय किंवा नाही, नसेल तर नाही करायचे, असेल तर होय करायचे। तर आम्ही नाही घेतील तर नाही करायचं। त्यानंतर खाली यायचं, स्क्रोल डाऊन करायचं आहे। इथे तुमचं लग्न झालेलं आहे का, लग्न झालेलं असेल तर हो करायचं, नाही तर नाही। त्याच्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात झाला आहे का, जर तुम्ही बाहेर राज्यातील असाल त्यासाठी आहे। आता इथे खूपच महत्त्वाची माहिती आहे खाली, अर्जदाराचे खाते असलेल्या बँकेचा तपशील, तुमच्या बँकेचे नाव टाका। त्याच्यानंतर त्याच्या खाली बँक खातेधारकाचे नाव, त्याच्यानंतर बँक खाते क्रमांक, तुमच्या बँक खातेधारकाचे नाव जे बँकेच्या पासबुकवर असेल ते टाकायचं इथे। आणि इथे तुम्हाला बँक खाते क्रमांक टाकायचा आहे आणि तिथे IFSC कोड टाकायचा आहे जो आपल्या पासबुकवर असतो। त्याच्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडला आहे का, तर तो जोडला गेलेला खूप महत्त्वाचा आहे। तो जोडला नसेल तर जोडून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली अजून महत्त्वाचे अपडेट, खालील सर्व कागदपत्रे अपलोड करा। तर इथे पाहायचं आहे आधार कार्ड काय दिलेलं आहे इथे, दस्तऐवजाचा स्रोत निवडा। मॅक्सिमम तुमचा फोटो इथे 5 MB दिला, पण तुम्हाला 1 MBच्या वर नसावा तो, लक्षात ठेवा। तर तुम्हाला 1 MBपेक्षा कमी किंवा 1 MBचा तुमचा जो फोटोची साईज आहे ती तुम्हाला ठेवायची आहे। आणि फोटो तुम्हाला इथून गॅलरीमधून, गॅलरी दिली आहे ना तिथे, किंवा कॅमेऱ्यातून फोटो काढायचा आहे। शक्यतो तुम्ही गॅलरीमध्ये आधीच एक फोटो काढा आणि त्याच्यानंतर त्याची MB त्याला 1 MBच्या आसपास करा। त्याच्यानंतर तुम्हाला आदिवासी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला या 3 पेपरपैकी तुम्हाला एक कुठला तरी जोडायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र, पिवळे रेशन कार्ड किंवा केशरी रेशन कार्ड या तिघांपैकी तुम्हाला कोणतं तरी एक ठेवायचं आहे। त्याच्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, त्याच्यानंतर खाली पासबुक, त्यानंतर महिलेचा जन्म परराज्यात असल्यास
पतीचे कागदपत्र, परराज्यात जन्म असेल तरच करायचं आहे. त्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो हा तुम्हाला लाईव्ह घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे एक्सेप्ट करायचं आहे आणि हे तुमचं हमीपत्र इथे आलेलं असेल हे वाचून घ्यायचं आहे आणि तुम्हाला स्वीकारावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला माहिती जतन करा म्हटलं जाईल तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. तिथे आपण फॉर्म भरलेला नाही पण तुम्हाला एक प्रोसेस दाखवली मी. आता याच्या पुढची प्रोसेस अशी असेल की जसं तुम्ही माहिती जतन कराल तर तुम्हाला पुढचा पेज ओपन होईल. ते तुम्हाला OTP द्यायला सांगते. मग तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुमचा OTP जाईल. मग तो OTP टाकायचा. OTP टाकल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. तर असा हा ऑनलाईन फॉर्म आहे. तुम्हाला समजला असेलच. अजून काही या बाबतीत प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.